जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आयुष्य आहे म्हटल्यावर सुख आणि दुःख हे मृत्यू येईपर्यंत येतच राहणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संकट आले म्हणून जगायचं सोडू नका, किंवा दुःख येते म्हणून जास्त स्वतःला त्रासही करून घेऊ नका. आणि जास्त विचार केला तरी ही संकट आणि दुःख यायची काही थांबणार नाही. हे आपल्या कर्मानुसार आपल्या वागणुकीनुसार प्रसंग येणारच आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. हे कोणालाही चुकलेलं नाही, परब्रह्मालाही चुकलेलं नाही. आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दरवर्षी जसा ऋतू बदलत असतो, उन्हाळा झाल्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, असे ऋतू दरवर्षी येतो, तसं म्हणतात समर्थ आपल्याही आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येणारच आहे. सुख हे वस्तीलाही येत नाही आणि दुःख ही वस्तीला येत नाही. सुख मिळाल्यानंतर थोड्या दिवसांनी दुःख येणारच आहे आणि दुःख मिळाल्यानंतर थोड्या दिवसांनी सुख येणारच आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही. प्रत्येक व्यक्तीला सुख दुःख हे आयुष्यामध्ये येतच राहतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त सुखच देत राहिलं तर त्याला दुःखाची किंमतच कळाली नसती. आणि त्याला आयुष्यामध्ये सगळ्या काही वस्तू मिळाल्या असत्या, सुख मिळालं असतं, तर त्याला परमेश्वर काय, परब्रह्म काय, ही सृष्टी कोणी निर्माण केली याचा काही अंदाज त्याला लागलाच नसता असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सुख दुःख हे आयुष्यामध्ये प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला हे मृत्यू येईपर्यंत येतच राहणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जगायचंही सोडू नका आणि हे जीवन संपवण्याचा विचारही करू नका. कारण जीवन आपण दुःख येते म्हणून संपवलं तर परत आपल्याला ते कर्म फेडण्यासाठी परत आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सुखाचाही स्वीकार आनंदाने करा आणि दुःखाचाही स्वीकार आनंदाने करा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दरवर्षी जसे सण प्रत्येक वर्षाला तेच सण येतात, तसं आपल्या आयुष्यातही सुख दुःख येतच राहणार आहे तसं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक तरुण राजस्थानच्या एका शहरामध्ये राहत होता. एक व्यक्ती राजस्थानच्या एका शहरामध्ये राहत होता आणि एका प्रायव्हेट कंपनीत तो काम करत होता. आणि तो व्यक्ती मात्र जीवनाला खूप कंटाळला होता. त्याच्या आयुष्यात त्याने आनंदी ही भावना फार काळ अनुभवलीच नव्हती. आनंद हा त्याच्या जीवनामध्ये फार काळ नव्हता. सारखं त्याच्या जीवनामध्ये दुःखच होतं, सारखं त्याच्या जीवनामध्ये समस्याला त्याला सामोरे जावं लागत होतं. एकदा मात्र समर्थ म्हणतात की एकदा मात्र राजस्थानच्या शहरामध्ये खूप लांबून एक महात्मा आले. राजस्थानच्या शहरामध्ये खूप लांबून एक महात्मा आले आणि खूप लोक त्यांच्याजवळ आपली समस्या घेऊन आले. खूप लोक त्यांच्याजवळ मात्र आपली समस्या, जे काही आपलं आयुष्यामध्ये जे कारण आहेत ते सगळं विचारायला आले. आणि तो तरुण सुद्धा सर्वजण त्या महात्म्याकडे जाऊ लागले, म्हणून तो तरुण सुद्धा तेथे गेला. आणि तो तरुण त्या महात्म्याला म्हणाले, महात्मा गुरूंना म्हणाले, बाबा मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे. बाबा मी माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे. प्रत्येक वेळी मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळी एक संकट गेलं की दुसरं संकट उभं राहतं. प्रत्येक वेळी सुख या माझ्या आयुष्यात मिळतच नाही, नेहमी दुःखच येतं. अनेक समस्यांनी माझं आयुष्य जखडलेलं आहे. ऑफिसचं टेन्शन झालं की घरातलं टेन्शन, आणि घरातलं टेन्शन झालं की माझ्या आरोग्याची समस्या, माझ्या आरोग्याचे काही ना काहीतरी समस्या उद्भवतात. मग दवाखान्याचा खर्च, माझं आरोग्यही उत्तम नसतं, असं तो व्यक्ती बाबांना सांगू लागला, नाराज होऊन सांगू लागला. त्यावेळेस ते महात्मा म्हणाले, मी तुला एक उपाय सांगतो. त्यावेळेस तो तरुण म्हणाला, ठीक आहे, मला तुम्ही सांगा. तू उद्या 100 उंट मी तुला देतो आणि ते उंट संध्याकाळी सर्व उंट बसले पाहिजेत. संध्याकाळपर्यंत ते सर्व उंट बसले पाहिजेत आणि ते उंट बसल्यानंतर मी तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. त्यावेळेस ती व्यक्तीही म्हणाले, ठीक आहे, मी 100 उंट संध्याकाळी जागरण करून सगळ्यांना खाली बसवतो. आजची रात्र मी त्यांची काळजी घेतो आणि त्यांना सगळ्यांना खाली बसवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यावेळेस मात्र तो तरुण रात्रभर त्या उंटांची काळजी घेऊ लागला, उंटांना खाली बसवण्याचा प्रयत्न करू लागला.
आणि दुसऱ्या दिवशी बाबांनी त्याला विचारलं. दुसऱ्या दिवशी महात्मा बाबांनी त्याला विचारलं, तुला चांगली झोप लागली का? तुला काल रात्री चांगली झोप लागली का? त्यावेळेस तो तरुण व्यक्ती म्हणाला, नाही बाबा, मी एक क्षणही झोपू शकलो नाही. कारण प्रत्येक उंट हा उभाच होता. मी प्रत्येक उंटाला बसवण्याचा प्रयत्न केला, पण 10 उंट बसायचे, दुसरे 10 उंट उठायचे, तिसरे 10 उंट खाली बसायचे, तर चौथे 10 उंट परत उठायचे. असं करत करत अख्खी रात्र गेली. मला तर झोप आलीच नाही, पण ते उंटही शांतरित्याने झोपले नाहीत आणि शांतरित्याने खाली बसले नाहीत. कोण चरत तर होतं, तर कोण फिरत तर होतं, कोण झोपलेलं तर होतं, तर कोण जागत तर होतं. असं त्यांचं रात्रभर चालूच होतं. असं तो तरुण त्या महात्म्यांना म्हणाला. त्यावेळेस ते महात्मा म्हणाले, काल रात्री तुला अनुभव आलाच असेल की कितीही प्रयत्न केले तरी सर्व उंट सोबत बसूच शकले नाही. ते महात्मा म्हणाले, तुला काल रात्री अनुभव आलाच असेल, कितीही प्रयत्न केले तरी ते उंट खाली मात्र बसले नाहीत. त्याचप्रमाणे मीही तुला सांगतो की आयुष्यातील सर्व समस्याही कधीही संपत नाही. ते महात्मा म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला आज देतोय. तू म्हणाला ना की अनेक प्रश्न, अनेक टेन्शन येतात. ऑफिसचं टेन्शन झालं की घरातलं टेन्शन, घरातलं झालं की आरोग्याचं टेन्शन. हे समस्या काय थांबतच नाहीत. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो. तू ज्या वेळेस रात्रभर थांबलास, त्या 100 उंटांना बसवण्याचा प्रयत्न केला, पण ते 100 उंट बसलीच नाही. तसं आपलं आयुष्यही तसंच आहे. सर्व समस्या सुद्धा कधीही संपत नाहीत. मृत्यू येईपर्यंत सुख आणि दुःख येतच राहणार आहे. आणि म्हणून तर विचार कर, काल रात्री काय झालं? काही उंट बसले तर काही उंट उभा राहिले. खूप तू प्रयत्न केला तरी ते उंट मात्र बसले नाहीत. तसं ते महात्मा म्हणाले, समस्या सुद्धा अशाच असतात. समस्या सुद्धा जीवनामध्ये, आयुष्यामध्ये अशाच असतात. काही आपण प्रयत्न करूनही संपवू शकत नाही. आपण प्रयत्न करूनही समस्या संपवू शकत नाही. आणि खूप प्रयत्न करूनही त्या समस्या संपत नाही. खूप प्रयत्न करूनही आपल्या आयुष्यातील समस्या संपत नाही. आणि म्हणून ते महात्मा म्हणाले, सर्व समस्यांना काळ हाच एक उपाय आहे. आपण सर्व समस्यांना काळावर आणि वेळेवर सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आपण सर्व समस्यांना काळावर आणि वेळेवर सोडून द्यायला शिकलं पाहिजे. त्या समस्याचे एक्सपायरी डेट जवळ आली की स्वतःच ते संपतात. ते महात्मा म्हणाले की त्या समस्याची, त्या संकटाची, त्या टेन्शनची एक्सपायरी डेट जवळ आली की ती स्वतःच संपते. आणि याउलट त्याचा जर अति विचार करून आपण त्याची एक्सपायरी डेट वाढवून ठेवतो. आपणच त्याची एक्सपायरी डेट वाढवून ठेवतो. आणि म्हणून ते महात्मा म्हणाले, जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत श्वास सुरू आहे, जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत श्वास सुरू आहे, तोपर्यंत आयुष्यात समस्या येतच राहणार. तोपर्यंत आयुष्यामध्ये समस्या येतच राहणार आणि जातच राहणार. सुखही वस्तीला येणार नाही आणि दुःखही वस्तीला येणार नाही. फक्त चिंता करून त्यांना थांबवून ठेवायचं नाही. आणि ज्या व्यक्ती विनाकारण थांबवून ठेवतात, ज्या व्यक्ती विचार करून त्या समस्या विनाकारण थांबवून ठेवतात, त्यांना पुढे सरकता येणार नाही. आणि म्हणूनच ते महात्मा म्हणाले की तुला हेच सांगतो मी की तू आयुष्यामध्ये जास्त विचार करू नको. संकटही कायम राहणार नाही आणि सुखही कायम राहणार नाही. सुखानंतर दुःख येतच राहणार आहे. त्यामुळे तू सर्व काही वेळ आणि काळावर सोपवून तू मोकळा आणि बिनधास्त राहा आणि आयुष्य हे आनंदात जगण्याचा प्रयत्न कर. तू ही आनंदित राहा आणि इतरांनाही आनंद दे. आणि त्यावेळेस मात्र त्या तरुणाला, त्या व्यक्तीला त्या महात्म्याचं म्हणणं पटलं आणि त्यानेही त्या महात्म्यांना साक्षात दंडवत घातला. आणि मग तो आपलं जीवन पुन्हा पहिल्यासारखं जगू लागला. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्य आहे म्हटल्यावर सुख दुःख मृत्यू येईपर्यंत येतच राहणार. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. सर्व गोष्टी वेळ आणि काळावर सोडून द्या, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.